आता कोठे धावे म्हण तुझे चरणीय देखी यायला, भाग गेला सीने गेला अवघा झाला आनंदू। आपण पाहू शकतोय की इंदापूर मधला जो दुसरा मानाचा रिंगण सोहळा आहे तो सुरू झालेला आहे आणि आपण बघू शकतोय कसं उत्साहपूर्ण वातावरण सध्या या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे। अगदी नाविन्यपूर्ण चैतन्यपूर्ण असं वातावरण आहे। वैष्णवांचा मेळा जो आहे तो इंदापूर मधल्या या रिंगण सोहळ्यास्थळी दाखल झालेला आहे। अगदी टाळ मृदुगाचा जो निनाद आहे तो भक्तिरस आहे, अगदी रोमांच उभे करत आहेत। नाडोबा तुकोबाचा हा जो गजर, या गजराने अगदी इंदापूर नगरी दुमदुमलेली आहे। आपण बघू शकतोय कशा पद्धतीने आता जे आहे ते जे झेंडाधारी आहेत त्यांनी या रिंगण सोहळ्यामध्ये प्रदक्षिणा घातली आहे। पुत्रभावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही जगी झेंडा असं संतांनी सांगितले आणि याची प्रचिती सध्या आपल्याला या ठिकाणी येत आहे। आता झेंडेकरांनी प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर जे विनेकरी आहे ते विनेकरी आता या रिंगण सोहळ्यामध्ये प्रदक्षिणा घालणार आहेत। मात्र हा अनुपम्य सोहळा टिपण्यासाठी या ठिकाणी अनेक नागरिकांनी जी आहे ती उपस्थिती केली आहे। घराच्या छतावरती असतील किंवा आजूबाजूचे झाडं असतील, अशा झाडावरती खरं तर उभे राहून हे जे रिंगण खरं तर याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। खरं तरी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लेणं असणारे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं खरं तर एक वेगळा सोहळा असणार हा याचा सोहळा, याची प्रचिती सध्या या ठिकाणी इंदापूरच्या या प्रांगणामध्ये सुद्धा आपल्याला येत आहे। बघू शकतोय की जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातला खरं तर हा दुसरा मानाचा रिंगण सोहळा आहे। काल बेलवडी या ठिकाणी पहिला मानाचा रिंगण सोहळा संपन्न झालेला होता आणि याच्यानंतर खरं तर निमगाव केतकी या ठिकाणी मुक्काम केल्याच्या नंतर ही पालखी जी आहे ते इंदापूरमध्ये दाखल झालेली आहे। दाखल झाल्याच्या नंतर या ठिकाणी हा रिंगण सोहळा आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीने भव्यता दिव्यता आपल्या डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन ज्या महिला आहेत त्या महिला खरं तर आता सध्या धावताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर ज्या वारीमध्ये चालताना जो क्षीण आहे तो क्षीण घालवण्यासाठी खरं तर हे रिंगण सोहळ्याचं आयोजन असतं। पिढ्यानपिढ्याची ही परंपरा आहे। आपण पाहतोय की महिलांचा उत्साह जोश काय आहे बघताना खरं तर आपल्या सर्वांच्या अंगावरती रोमांच उभे होत आहेत की नाडोबा तुकोबाचा जयघोष करत, विठोबाचा जयघोष करत ज्या महिला आहेत त्या रिंगण सोहळ्यामध्ये धावत आहेत। खरं तर मणी विठ्ठलाची भाव विठ्ठलाची आस घेत सध्या आपण पाहू शकतोय की हा सोहळा आपल्या कॅमेरामधून आपण टिपू शकतोय की कशा पद्धतीने हा वारकरी संप्रदायाचा जो वैष्णवांचा मेळा आहे तो या ठिकाणी दाखल झाला आहे। पालखीच्या बरोबर जवळच हे जे झेंडेकरी आहे ते झेंडेकरी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर ती टाळकरी असतील, त्याचबरोबर ती विनेकरी असतील, हे जवळ गोल रिंगण करून दाखल झाले आहेत, पावल्या खेळत आहेत। आणि सध्या या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या महिला तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन या ठिकाणून प्रदक्षिणा घालत आहेत। याच्या नंतर विनेकरी असतील तर विनेकरी या प्रदक्षिणा घालतील। विनेकऱ्याच्या नंतर जे अश्व आहेत ते अश्व धावतील। त्याच्यानंतर पोलीस असतील किंवा होमगार्ड असतील असे हे गोल रिंगण या ठिकाणी संपन्न होणार। मात्र हे गोल रिंगण टिपण्यासाठी खरं तर वारकरी टप्प्यामधला जी वारी असते ना, या वारीमधला जो टप्प्यामधला जो महत्त्वपूर्ण टप्पा असतो म्हणजे तो गोल रिंगण। आता काल गोल रिंगण जे बेलवडीमध्ये झाले, यानंतर आज इंदापूर आणि याच्यानंतर अकलूज या ठिकाणी जे आहे ते हे गोल रिंगण होणार आहे। मात्र जो आपण बघू शकतोय की हा वैष्णवांचा मेळा आहे जो खरं तर या संतांच्यासाठी देव वेडावला होता आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला होता, याची प्रचिती खरं तर आपल्याला या ठिकाणी येते की संतांचा मेळा आहे की संतांची जी गोडी असते, जी अभंगाची गोडी असते, नाविन्याची गोडी असते, याची प्रचिती खरं तर आपल्या सध्या या रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे। खरं तर संत परंपरा ही महाराष्ट्राच्या मातीला मिळालेलं खूप मोठं लेणं आहे। संत जगण्याचं तत्व शिकवतात, संत काय शिकवतात तर संत विचार देतात आणि विचाराची प्रति वारीच्या माध्यमातून येते। खरं तर शेकडो वर्षांची ही वारी आहे। वारीमधलं जे नाविन्य असतं, वारीमधली जी शिस्त असते, माया ममता ममत्व भाव जे असते ती वारी शिकवत असते। वैष्णवांचा खरं तर हा संप्रदाय आहे, सहिष्णुतेचा धर्म आहे, ती वारी शिकवत असते आणि या वारीची अनुभूती खरं तर या रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून येते। खरं तर शिस्त काय असावी ही शिस्त त्याच्यामध्ये आहे। प्रत्येकाला माऊली माऊली हा शब्द वापरला जातो म्हणजे समभाव असतो, ती वारी शिकवत असते। रिंगण सोहळ्यामध्ये पहा शिस्त कशी असते की प्रत्येक वारकऱ्यांना वारीचं कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही। मात्र आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपोआप जी पावले असतात ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात आणि विठुनामाचा जयघोष करत दरमजल करत ही वारी असते ती पंढरपूरच्या दिशेने हळूहळू मार्गस्थ होते। पंढरपूरचा जो विठुराय असते, विठुरायातल्या गाभाऱ्यामध्ये त्याच्या चरणाचा स्पर्श व्हावा ही कुठेतरी एक मनामध्ये आस ठेवत आपले जे दुःख आहे, जी दुःखाची भावना आहे, ती दुःखाची भावना सारी ती म्हणजे वारी असते। लोभ माया मत्सर जो आहे तो बाजूला सारत अगदी सर्व लीन होतं या विठुरायाच्या भक्तीमध्ये लीन होत हे वारकरी जे असतात ते अगदी विठुनामाचा जयघोष करत खरं पुढे पुढे सरकत असतात। आणि आपण बघू शकतोय की हा अनुपम्य सोहळा सध्या इंदापूर नगरीमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळतोय की सर्व जे वारकरी आहेत ते
या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गोल रिंगण असं करत हे वारीमधले जे वारकरी आहेत ते मध्यभागी थांबलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे जे बघणारे जे भाविक असतील किंवा नागरिक असतील ते सध्या त्या जो गोल रिंगणाच्या जो बाहेरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सर्वजण हे बघण्यासाठी हा सोहळा टिपण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, बघत झाले आहेत। खरं तर निसर्ग संपन्नतेने नटलेलं सध्या हे वातावरण आहे ना, अशा वातावरणामध्ये भक्तिभावाचा ठाव घेत सध्या हा रिंगण सोहळा सध्या सुरू आहे। आता जे झेंडेकरी आहेत ते झेंडेकऱ्यांनी गोल प्रदक्षिणा घातलेल्या आहे, त्याच्यानंतर ज्या डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन ज्या महिला आहेत त्यांनी सध्या या ठिकाणी प्रदक्षिणा जी आहे ती घातलेली आहे आणि याच्यानंतर जो आता आहे ती विनेकरी जे असतील ते विनेकरी या ठिकाणाहून आपली जी प्रदक्षिणा जी आहे ती घालणार आहेत। आपण बघू शकतो की विनेकऱ्यामध्ये असंख्य असे वयोवृद्ध हे वारकरी आहेत, मात्र खरं तर सर्व जो क्षीण आहे तो विसरून, देहभान विसरून अगदी भक्त रसामध्ये तल्लीन झालेले जे वारकरी आहेत ते अगदी या भक्ती रसामध्ये न्हालेले आहेत आणि आपण बघू शकतो की त्यांचा उत्साह जो आहे अगदी दांडगा आहे। आता या जे विनेकरी आहेत त्या विनेकऱ्यांच्या गोल रिंगणाला सुरुवात झाली। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने उत्साहामध्ये हातामध्ये हे विणा घेऊन हे अगदी विठ्ठू नामाचा जयघोष करत, विठ्ठू नामाचा धावा करत हे जे विनेकरी आहे ते धावत आहेत। आपण बघू शकतो की कशा प्रकारे ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत अगदी प्रत्येकाच्या ह्याच्यावरती रोमांच उभे राहिलेले आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहे की कशा भक्ती रसामध्ये भक्तिभावपूर्ण अशा वातावरणामध्ये खरं तर हा रिंगण सोहळा आहे तो सध्या सुरू आहे। हा रिंगण सोहळा टिपण्यासाठी खरं तर अनेक नागरिक आहेत आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण आपल्या कैदबद्ध करत आहेत। आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे आनंदाचं वातावरण आहे, नाविन्याचं वातावरण आहे, भक्तिमय असा सोहळा सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय। संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा हा 340वा पालखी सोहळा आहे। अगदी 14 वारकऱ्यांना घेऊन सुरू केलेली जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी वारकरी जो संप्रदाय ही वारी आज गायत खरं तर लाखोंपर्यंत पोहोचलेला हा वारीचा महिमा आहे। 1600 खरं तर 25 साली खरं तर ही वारी सुरू झालेली आहे, ती वारी आज गायत सुरू आहे। वारकरी खरं तर ही वारी असती विठुरायाची मनामध्ये आस ठेवत, त्याला भेटीची आस ठेवत, त्याच्या दर्शनाची आस ठेवत खरं तर हे वारकरी जे असतात ते दरमजल करत विठू नामाचा जयघोष करत वारीच्या दिशेने म्हणजे वारीच्या वाटेवरती चालत असतात। आधी बघू शकतो की कशा पद्धतीनं मानाचं जे दुसरं रिंगण आहे ते सध्या इंदापूरमधल्या या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुरू आहे। आताच जे पताकाधारी आहेत त्यांनी प्रदक्षिणा घातली आहे, त्याच्यानंतर ज्या तुळशी वृंदावन घेऊन ज्या महिला वारकरी आहेत त्यांनी प्रदक्षिणा घातली आणि त्याच्यानंतर पाठीमागून जे विनेकरी आहेत त्या विनेकऱ्यांनी या ठिकाणी आपली प्रदक्षिणा घातलेली आहे। त्यांच्या भक्तीचा जो भाव आहे तो अगदी काटोकाट भरलेला आहे, त्यांची भक्ती अगदी तुडुंब भरलेली आहे, हा उत्साह अगदी ओसांडून वाहत आहे। आपण बघू शकतो की इंदापूर नगरीमध्ये सर्व भक्तीला उधाण आलेलं आहे। विठू नामाची जी मात्रा आहे ती क्षणोक्षणाला वारकऱ्यांची सध्या आहे ती ऊर्जा वाढवत आहे। आता खरं तर हे झाल्याच्या नंतर आपण बघू शकतो की आता जे मानाचे जे अश्व आहे ते बाबुळकर आहे, त्यांची पिढ्याने पिढ्या म्हणजे खरं तर ही 5वी पिढी आहे, त्यांचे जे मानाचे अश्व आहेत त्या या रिंगण सोहळ्यामध्ये धावतात। हे रिंगण सोहळ्यामध्ये धावत असताना खरं तर ही भक्तीची जी लीनता आहे, भक्तीची समानता आहे, ते सर्वांसाठी समानता आहे। हे जे 2 अश्व धावणार आहे त्या एका अश्वावरती खरं तर एक अश्वस्वार असतो आणि दुसरा जो अश्व असतो तो रिकाम असतो, त्याच्यावरती कोणीच नसतं, कारण की असं म्हणतात की जगद्गुरू संत तुकाराम महाराज या अश्वावरती स्वार असतात अशी एक भावना असते आणि याची प्रचिती सध्या आपल्याला या ठिकाणी येत आहे। जे पोलीस प्रशासन आहे हे सुद्धा या सुरक्षेसाठी तैनात झालेलं आहे, त्यांनी सुद्धा एक सुरक्षा साखळी या रिंगण भोवती केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की या सर्व ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्या मानाच्या दिंड्या पालखीच्या भोवती गोल करून सध्या पावली खेळत आहेत। टाळ मृदुगाचा निनाद असेल किंवा विठू नामाचा जयघोष असेल, टाळ्यांचा जयघोष असेल हा सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आजूबाजूला जे आहे ते आजूबाजूला सर्व नागरिक असतील किंवा भाविक असतील हा क्षण पाहण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। मी माझ्या कॅमेरामॅनना विनंती करेन की जे इमारतीवरती बसलेले जे नागरिक आहेत दूर खरं तर हा सोहळा अगदी लांबून सुद्धा आपला सोहळा हा टिपण्यासाठी बसले आहेत। आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या रिंगण सोहळ्याच्या याच्यावरती अनेक नागरिकांनी जी आहे ती गर्दी केलेली आहे। खरं तर एक वर्षभर या सोहळ्याची नागरिक वाट बघत असतात, त्या सोहळा पाहण्यासाठी अगदी आसुसलेले असतात। आणि आता सध्या आपण बघू शकतो की कशा पद्धतीने जे वारकरी असतील किंवा भाविक असतील, इंदापूर शहर असेल किंवा आजूबाजूचे किंवा आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या अनेक विविध भागातून जे नागरिक असतील ते हा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात की हा सोहळा पाहावा आणि एका भक्तीची अनुभूती खरं तर या सोहळ्याच्या माध्यमातून वारकऱ्यांना मिळत असते। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने आता जे पोलीस प्रशासनामधले जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी या ठिकाणी एकत्रित जमा व्हायला लागल्यात, कारण की आता ते सुद्धा या ठिकाणी खरं तर या वारीमध्ये पोलीस प्रशासन मोठी पद्धतीने आपली सेवा देत असतात आणि याच्यामधून त्यांना आता बघू शकतो की पोलीस प्रशासनात सुद्धा या रिंगण सोहळ्यामध्ये भाग घेतलेले आहेत आणि आता सध्या ते सुद्धा या रिंगण सोहळ्यामध्ये एक भाग होत त्या रिंगण सोहळ्यामधून धावत आहेत। कशा पद्धतीने पोलीस प्रशासन धावते, खलनिग्रहण आहे हे त्यांचं ब्रीद आहे
आणि हे सध्या आपण ब्रीथ घेऊन पोलीस प्रशासन सुद्धा या वारीमध्ये अगदी मोठी सेवा देत असते। जसा वारीचा सोहळा सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत पोलीस प्रशासन सुद्धा अगदी चोख पद्धतीने आपली सेवा जी आहे ती देत असते। आज हाच सेवेचा क्षीण कुठेतरी घालवण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा आता या सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि गोल रिंगणामधून तो सुद्धा या सोहळ्याचा आनंद घेतात। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने अगदी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत हा एक वेगळा अनुपम्य सोहळा आहे, एक वेगळं चित्र आहे। हे पाहण्यासाठी नागरिक सुद्धा या ठिकाणी पाहिले आहेत। ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे, ज्ञानोबा तुकोबाची गजराची भक्तिमय वातावरण सुद्धा पाहायला मिळू शकते की बघू शकतो की कशा पद्धतीने पोलीस जे कर्मचारी आहेत यांनी या रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या सहभागामधून पोलीस जे आहे ते रिंगण सोहळ्यामध्ये धावत आहेत आणि एक वेगळं वातावरण, एक वेगळा अनोखा संगम या ठिकाणी कर्तव्याचा आणि भक्तीचा संगम जो आहे तो सध्या आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतो। या गोल रिंगण सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर पोलीस जे आहे ते अगदी दिवस रात्र असेल की या वारीच्या माध्यमातून आपली सेवा देत असते। त्यांची सुद्धा एक वारीच आहे आणि ती वारी थेट पंढरपूरच्या गाभाऱ्यातला विठ्ठल आहे त्या विठ्ठलाच्या चरणी असते। सध्या या रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून या पोलिसांनी जी आहे ते या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे। रिंगण सोहळ्यामध्ये ते सुद्धा धावलेले आहेत। हा एक वेगळा सोहळा आहे। पोलीस प्रशासन सुद्धा या सोहळ्याची वाट बघत असतात कारण की हा एकमेव असा सोहळा आहे की ज्याच्यामध्ये त्यांना सुद्धा सहभाग नोंदवता येतो, आनंद घेता येतो। खरं तर सेवा करत करत या वारीचा आनंद घेणं हे पोलिसांचं सुद्धा एक कर्तव्य आहे आणि ज्याच्या माध्यमातून पोलीस सुद्धा आपला आनंद घेत असतात। आणि आता ही एकीकडे म्हणजे कर्तव्य आणि एकीकडे सेवा असा एक दोन्ही संगम सध्या आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। आता थोड्याच वेळामध्ये जे आहे ते जे अश्व आहे ते अश्व सुद्धा या रिंगण सोहळ्यामध्ये धावणार आहेत आणि जे अश्व या ठिकाणी धावण्याच्या नंतर जी माती आहे ती माती हे जे वारकरी असतील किंवा जे भाविक असतील ते अश्व धावल्याच्या नंतर ती माती घेऊन आपल्या कपाळी लावत असतात। त्याची एक मोठी भक्तिभाव असतो कारण की जो अश्व असतो तो अश्व वारकऱ्यांसमवेत खरं तर पंढरपूरला जात असतो आणि या अश्वाच्या माध्यमातून जी आपली काही मनातली भावना आहे ती मनातली भावना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी जावी ही एक कुठेतरी एक आत्मिक भावना असते। आणि या भावनेच्या माध्यमातून ज्यावेळेस अश्व या रिंगण सोहळ्यामध्ये धावतील आणि धावल्याच्या नंतर ज्या अश्वाच्या पायाखालची जी माती आहे ती माती अगदी मनोभावे ते जे वारकरी असतात किंवा जे भाविक असतात ते हातामध्ये घेतात आणि आपल्या कपाळी लावतात। खरं तर हा अनुपम्य सोहळा सध्या आपण बघतोय की या ठिकाणी सोहळा सुरू आहे। अनेक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि जे आता जे पताकाधारी होते म्हणजे जे झेंडेकरी होते, झेंडेकराच्या नंतर जे विनेकरी होते आणि विनेकराच्या नंतर ज्या महिला वारकरी आहेत ते सध्या त्या पालखीच्या भोवती त्यांनी गोल रिंगण घातलेलं आहे आणि गोल रिंगण करत खरं तर आता ह्या पावल्या त्या ठिकाणी खेळत आहेत। त्याच्या बाजूला ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्या मानाच्या दिंड्याने सुद्धा गोल असं एक रिंगण केलेलं आहे। आताच पोलिसांची जी आहे पोलीस कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आपली जी प्रदक्षिण आहे ते त्यांनी पूर्ण केलेले आहे। आता याच्यानंतर खरं तर जे भालदार असतील किंवा जी चोपदार असतील ते सुद्धा या गोल रिंगणमध्ये धावतात। खरं तर प्रत्येक जण आपली सेवा असते ते गोल रिंगणच्या माध्यमातून आपल्या परीने देत असतो। वारीमध्ये सुद्धा खरं तर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे खरं तर रांगोळी कलाकार असतील किंवा अशी वेगवेगळी अन्नदानाची सेवा असेल, प्रत्येक जण आपल्या परीने जरी पंढरपूरला जाता नाही आलं तरी आपल्या परीने जी आहे ती वेगवेगळी सेवा जी असते ती वेगवेगळी सेवा जी आहे ती प्रत्येक जण देत असतो। आता या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीनं जो हा सोहळा आहे तो सोहळा या ठिकाणी चालू आहे। अगदी भक्ती निनाद आहे, टाळाचा निनाद आहे, मृदुगाचा निनाद आहे आणि या सर्व निनादामधून कुठेतरी विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकोबाचा जो जयघोष आहे तो जयघोष सध्या सुरू आहे। आणि अगदी खरं तर हे सर्व रूप बघताना जो भक्तीचा जो भाव आहे अगदी तुडुंब भरलेला आहे, काठोकाठ भरलेला आहे। त्यामुळे साहजिकच पाहणाऱ्याच्या प्रत्येकाच्या अगदी शरीरावरती रोमांच उभे झालेले आहेत कारण हा भक्तिभाव जो आहे प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतो। खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरामध्ये ही भक्ती रुजलेली आहे, मुरलेली आहे आणि तो वारसा खरं तर प्रत्येक जण जपत आहे। पिढ्याने पिढ्या जरी पुढे सरकत गेलं तरी वारी अखंड आहे कारण की वारीची परंपरा प्रत्येकाला जगायला शिकवते, जगालाच नाही तर सहिष्णुतेचा धर्म शिकवते। जात भेद सर्व विसरून खरं तर यामध्ये सर्व एकतेने सामावेत होता। माया, ममता, आस्था, प्रेम, जिव्हाळा या सर्व सद्भावना जे असते ते वारीमध्ये मिळतात। प्रत्येक जण फक्त प्रत्येकाला माऊलीने हाक देत असतो आणि हाक दिल्याच्या नंतर खरं तर एक आत्मिक भावना जी असते त्या वारीच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे। खरं तर हा रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभव असा हा रिंगण सोहळा या ठिकाणी सध्या संपन्न होत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।